गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. आज आपण द डक अँड द कांगारूमधील लर्निंग अबाउट लँग्वेज पेज नंबर 71वरील ॲडवर्ब म्हणजे काय हे शिकणार आहोत. ग्रामरमधील टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी आज आपण ॲडवर्ब पाहणार आहोत. नाव टुडे वी विल लर्न ॲडवर्ब. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट we will understand what is adverb. adverb म्हणजे काय? adverb म्हणजे क्रियाविशेषण. adverb म्हणजे ॲडिशन टू द वर्ब. थोडक्यात वर्बबद्दल आपल्याला ज्या शब्दातून ॲडिशन माहिती मिळते ते adverb असतात. लेट्स सी द डेफिनेशन फर्स्ट. आता आपण adverbची डेफिनेशन पाहूया. adverb is a word that tells something more about a verb and modify adjectives and adverb in any sentence. आपण काही एक्झाम्पल पाहूयात. रोहन रन्स स्लोली. पहा इथे काय दिलेलं आहे. रोहन म्हणजे सब्जेक्ट. तो काय क्रिया करत आहे. रन्स म्हणजे वर्ब किंवा क्रिया. तो पळण्याची क्रिया करत आहे. पण तो कसा पळत आहे. स्लोली. तर स्लोली हे ॲडवर्ब आहे. ॲडवर्बचं काम आहे तर क्रिया कशी झाली आहे हे सांगायचं काम ॲडवर्ब करत असतात. ॲडवर्बचे बरेच प्रकार आहेत. कोणत्याही सेंटेन्समधलं ॲडवर्ब ओळखण्यासाठी आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे 5 प्रश्न दिलेले आहेत. ते 5 प्रश्न सेंटेन्सला विचारले की आपल्याला जे उत्तर मिळतं ते असतं ॲडवर्ब. कोणते आहेत ते 5 प्रश्न पहा. हाऊ, वेन, वेअर, हाऊ ऑफन, हाऊ मच. सेंटेन्समधला जो शब्द या प्रश्नाचे उत्तर असेल तो ॲडवर्ब. Now let's see one by one example to understand better. Types of adverb. Types of adverb पाहणार आहोत. फर्स्ट टाईप आहे ॲडवर्ब ऑफ मॅनर. इथे आपल्याला क्रिया कशी होते हे कळतं. वी हॅव टू यूज हाऊ टू आस्क क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल he swims well and question is how. आता हाऊनी प्रश्न विचारायचं म्हणल्यानंतर काय प्रश्न येईल. हाऊ ही स्विम आणि आन्सर काय येईल. आन्सर आहे वेल. म्हणजे वेल काय आहे हे. वेल हे ॲडवर्ब आहे. हाऊनी प्रश्न विचारला आपण त्याचं उत्तर आलंय वेल आणि वेल हे आहे ॲडवर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. शिल्पा डान्स नाईसली. आता क्वेश्चन काय असेल. हाऊ शिल्पा डान्स. इथे हाऊचं आन्सर आहे नाईसली. म्हणून काय ॲडवर्ब काय असेल नाईसली. आता सेकंड टाईप पाहूया आपण ॲडवर्बचं. सेकंड टाईप काय आहे. ॲडवर्ब ऑफ टाईम. नाव हिअर वी हॅव टू यूज वेन टू आस्क क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल पहा. ही इज कमिंग टुमारो. सेंटेन्स दिलेला आहे ही इज कमिंग टुमारो. आता क्वेश्चन काय राहील. वेननी प्रश्न विचारायचा आपल्याला. मग त्यामुळे वेन ही इज कमिंग. इथे वेनचं उत्तर काय असेल टुमारो. वेनचं उत्तर टुमारो म्हणून ॲडवर्ब काय येईल टुमारो. सेकंड एक्झाम्पल पाहूया. आय रिसेंटली बॉट अ न्यू कार. नाव हिअर पहा इथे वेननी प्रश्न विचारायचा आपल्याला आणि
वेन आय बॉट अ न्यू कार, आन्सर काय येईल? रिसेंटली. म्हणून रिसेंटली हे ॲडवर्ब आहे. नाव लेट्स सी नेक्स्ट टाईप ऑफ ॲडवर्ब ऑफ प्लेस. थर्ड टाईप आहे ॲडवर्ब ऑफ प्लेस. नावाप्रमाणेच इथं आपल्याला क्रिया कोणत्या जागेवर झाली आहे हे कळतं. हिअर वी हॅव यूज टू वेअर टू आस्क क्वेश्चन. आणि वेअरनी प्रश्न विचारायचे आहेत आणि एक्झाम्पल पाहायचे. ही इज गोईंग देअर. आता प्रश्न काय असेल? वेअर ही इज गोईंग. आन्सर इज देअर. आणि ॲडवर्ब आणि देअर हे ॲडवर्ब राहील. सेकंड पाहूया आपण एक्झाम्पल. देर आर डान्सिंग आउटसाइड. आणि प्रश्न काय असेल? वेअर दे आर डान्सिंग. ते कुठं डान्स करतात? तर आउटसाइड. आउटसाइड हे ॲडवर्ब राहील. आता फोर्थ टाईप्स बघूयात आपण. ॲडवर्बचं फोर्थ टाईप ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ऑर अ नंबर. इथे क्रिया किती वेळा होते हे आपल्याला कळतं. हिअर वी यूज हाऊ ऑफन टू आस्क क्वेश्चन. हाऊ ऑफननी प्रश्न विचारायचे आहेत इथे. फॉर एक्झाम्पल, ही ऑलवेज हेल्प मी. आता प्रश्न काय असेल पहा. हाऊ ऑफन ही हेल्प मी. तो मला किती वेळा मदत करतो? तर उत्तर काय असेल पहा. ऑलवेज म्हणजे नेहमीच मदत करतो. म्हणून ऑलवेज हे ॲडवर्ब आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. शी रीड धिस बुक ट्वाईस. आता प्रश्न काय असेल पहा. हाऊ ऑफन शी रीड धिस बुक. तिने पुस्तक किती वेळा वाचलंय? तर ट्वाईस म्हणजे 2 वेळा वाचलेलं आहे. म्हणून ट्वाईस हे ॲडवर्ब आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट टाईप ऑफ ॲडवर्ब. ॲडवर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी. This take of adverb, degree or quantity, state condition. इथे थोडक्यात आपल्याला ॲक्शनचं प्रमाण कळतं आणि मोस्टली ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करतं. हिअर वी हॅव टू यूज हाऊ मच टू आस्क क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, शी इज टू लेझी. आता इथे सेंटेन्स दिलेला आहे. शी इज टू लेझी. तर प्रश्न काय असेल? हाऊ मचनी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. हाऊ मच शी इज लेझी. ती किती लेझी आहे? उत्तर आहे खूप म्हणजे टू. म्हणून ॲडवर्ब आहे टू. यावरून आपल्याला प्रमाण कळतं. नेक्स्ट एक्झाम्पल. मीना इज व्हेरी क्लेवर. आता इथे प्रश्न हाऊ मच मीना इज क्लेवर. समटाइम्स वी ॲड हाऊ मच मीना इज क्लेवर अँड आन्सर इज व्हेरी. म्हणून ॲडवर्ब काय असेल? व्हेरी. आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे पहा. काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्याच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. त्यानुसार आपल्याला ॲडवर्ब लक्षात येते. An adverb is a word that tells us something more about a verb. For example, sprinkle them gently. जास्तीत जास्त ly प्रत्यय असलेले जे असतात शब्द असतात त्यांना ते ॲडवर्ब असतात. An adverb may give us more information about an adjective. You are too kind. पहा इथं आपण
आधी वाक्य घेतलेलं आहे त्यानुसार इथं पण दिलेलं आहे यू आर टू काइंड, म्हणजे टू काय आहे, ॲडवर्ब आहे. अनदर ॲडवर्ब दे रॅन व्हेरी फास्ट. तर काय आहे, व्हेरी हे ॲडवर्ब आहे. मेनी ॲडवर्ब्स एंड विथ ly. मी आत्ताच सांगितले तुम्हाला ly प्रत्यय असलेली वर्ड्स जे असतात ते जास्तीत जास्त ॲडवर्ब असतात. ओके, थँक्यू.